गुढी पाडवा या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. देवी पार्वती आणि भगवान शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्या दिवशी देवी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. याला चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. काश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे.